चला तर आज आपण घरगुती सोप तयार करत आहोत। सगळ्यांनी रेडी राहा। कढई ठेवलेली आहे गॅसवरती, ती थोडी मीडियम तापवून घ्यायची आहे। ती तापल्यानंतर पहिल्यांदा आपण ओवा टाकत आहोत। ओवा हा हलसर भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कच्चा वाटणार नाही, खायला कचकच करणार नाही, कडू लागणार नाही। त्याचा कलर थोडा बदलतो, ओवा भाजल्यावरती लालसर होतो। ओवा झाल्यानंतर आपण आळशा टाकत आहोत। आळशा तुम्ही ऐकूनच असाल, आळशांची मिरची पण करता। आळशा भाजल्यावर भाषा तडतडून येतात, म्हणजे त्या प्रॉपर भाजल्या जातात। मी सारखी हलवते जेणेकरून त्या उडू नये म्हणून। अशा प्रकारे आपण आळशा भाजून झाले आहे। आता आपण थोडीशी धनाडाळ टाकत आहे। धनाडाळ ही सगळ्यांनाच आवडते, मुखवास म्हणून खाल्ली जाते। धनाडाळ ही खरपूस भाजायची आहे, तिचा असा लालसर कलर आला पाहिजे, खायला पण खरपूस लागते। आमच्या घरात सोप जास्त प्रमाणात आवडते, त्यामुळे मी सगळे पदार्थ टाकते, जेणेकरून माझ्या मुलांचे पोट पण दुखणार नाही। आता आपण थोडेसे तीळ टाकत आहोत। तीळ हे हाडांसाठी चांगले असतात, मी नेहमी खात असते। तिळांनी कॅल्शियम वाढते। थोडेसे तीळ मी बडीसोपमध्ये पण टाकते। तीळ हे आल्हाद मंद आचेवर भाजायचे आहे, जेणेकरून ते तडतडून उडणार नाहीत। बघा तुम्ही, ते आता तडतडतील, ते बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते घरगुती, मला नक्की सांगा कमेंट्समध्ये। चला तर आता बडीसोप लास्टमध्ये टाकू आपण। बडीसोप पूर्ण हिरवीगार आहे, तिला आपण मंद आचेवरती पिवळसर लालसर कलर येईपर्यंत भाजायची आहे, जेणेकरून ती खायला खरपूस लागेल, कडू लागणार नाही। तिचा कलर बदलतो बघा, बघितली। आणि हो, ही रेसिपी मी कायम घरात करत असते। तुम्ही मला नक्की सांगा ही कशी वाटते तुमच्यासाठी ही रेसिपी। लहान मुलं ही आवर्जून खाता। माझ्या घरात खूप चालते ही बडीसोप। जेवण झाल्यावर आपण सगळेच खाल्ले पाहिजे, जेणेकरून आपल्याला खाल्लेले अन्न अपचन राहणार नाहीत। प्लीज मला सबस्क्राईब करा आणि माझी पुढची व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा। आता हे सगळे मेनू आपण काढून घेतलेले आहे यामध्ये, ते गरम आहेत, त्यामुळे मी थोडा वेळ थांबते आहे। बघा, गार झाली आहे, पण तरी पण थोडी अशी गरमच लागते आहे। चवीपुरते मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून बंद अशा डब्यामध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून ते थंडीचे दिवस चालू आहेत आणि ती वातडून जाणार नाहीत। वातडून गेल्यावर बडीसोप खायला मजा येत नाही। बडीसोप खायला अशी करकरीत कडक लागली पाहिजे, तोंडात गेल्यावर वाजली पाहिजे। हाच तर बडीसोपचा एक मेन गुणधर्म आहे, बडीसोप तोंडात वाजली पाहिजे। चला तर मित्रांनो, सांगा माझी बडीसोप कशी झाली आहे। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। हवाबंद डब्यामध्ये मी काढत आहे।